जंतर मंतर इथल्या आंदोलनाच्या संदर्भात सरकारसमवेत एक महत्त्वाची बैठक होते। कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आज केंद्र सरकारशी चर्चेसाठी गेलेलं आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या मागण्या नेमक्या काय, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर अभिजित दिपकेंचं मत काय आणि या सगळ्या संदर्भात स्वतः कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्याशी चर्चा केलेली आहे। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी बघूयात। कशा पद्धतीने हे सगळं आंदोलन तू स्वतः पाहतोयस? आज महत्त्वपूर्ण दिवस तुमच्या या संपूर्ण आंदोलनाचा आज ठरणार आहे। कशी चर्चा आता अपेक्षित आहे? आमचे जे डिमांड्स आहे, आज आमचं डेलिगेशन परत भेटायला चाललंय आणि आम्ही क्लिअरली म्हणलो होतो की याच्यानंतर आम्ही मंत्र्यांच्या कुठल्याही घरी किंवा ऑफिसमध्ये जाणार नाहीये। जर मीटिंग करायची असेल तर जंतर मंतरवर करावं लागेल किंवा एखाद्या न्यूट्रल व्हेन्यूवर करावं लागेल आणि त्यावेळेस आम्ही ठाम राहून आज एका न्यूट्रल व्हेन्यूवर मीटिंग होणार आहे। तर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर कशा पद्धतीची भूमिका तुमची असणार आहे? कारण अनेक जण तुझ्यासाठी अगदी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सगळे आले। हे आंदोलन जे ते देशभर वाढलेले आणि आता हे आंदोलन फक्त सोनम वांगचूक किंवा अभिजित दिपकेपुरतं लिमिटेड नाही झालेलं आहे। युवकांचं आंदोलन झालेलं देशभरच्या। तर युवकांचं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागं घ्यायचं नाही आणि तोपर्यंत आम्ही आंदोलन मागं घेणार आहे। सोनम वांगचूक यांनी काल आपलं उपोषण सोडलेलं आहे, जसं तू त्यांना देखील विनंती केली होती सोडा म्हणून, त्यानंतर त्यांनी सोडलेलंच आहे। जी चर्चा त्यांच्यामध्ये काय झाली होती, नड्डा साहेब असू किंवा आणखीन कोणी व्यक्ती त्यांच्यासोबत गेल्या होत्या, त्यांची चर्चा तुमच्यापर्यंत माहिती होती का? कसं सगळं? आमच्यापर्यंत काही सरकारने काही कम्युनिकेशन नाही होऊन दिलं, त्याला एका प्रकारे किडनॅप करून ठेवलं होतं त्यांना, त्यामुळे आमच्यापर्यंत काही चर्चा झाली नव्हती। कसं बघतात या चर्चा? कारण उपोषणच मागे घेतील हे देखील माहिती नाही, आमची इच्छा होती उपोषण मागं घ्यावं, कारण की त्यांची लाईफ खूप जास्त इम्पॉर्टंट होती आणि आम्ही त्यांना आधीपासूनच म्हणत होतो, सर तुम्ही उपोषण मागं घ्या, आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवू आणि तुमचं जे उपोषण त्याला आम्ही वाया जाऊ देणार आहे। तर नरेंद्र मोदींनी काल व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लगेचच तुझं ट्विट आम्ही पाहिलेलं आहे। ते ट्विट नेमकं काय आहे आणि पुढे देखील अनेक प्रश्न मी कुठलं नक्की ट्विट त्यानंतर केलं होतं, दरवाजा स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार। काय स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार तुम्ही? जर तुम्ही जो मंत्री आहे त्याचा राजीनामा घेणार नाही, खालच्या एक दोन अधिकाऱ्यांना फायर सस्पेंड करून काय अर्थ आहे? चौथे म्हणजे जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत कुठलंच ऍक्शन स्ट्रिक्ट आहे असं आम्ही मान्य करणार। खरं तर नरेंद्र मोदी यांनी आज ज्या पद्धतीनं सांगितलेलं की आपण याची गंभीरपणे दखल घेतलेली, मग अर्थात या आंदोलनाची दखल त्यांनी घेतलेली आहे, मात्र ही दखल उद्या संसदेमध्ये त्या पद्धतीनं दिसेल असं वाटते का? आणि तुमची विशेष करून काय मागणी आहे? पण या सगळ्या मागणी व्यतिरिक्त अजून काही मागण्या देखील आहेत? आमची मागणी क्लिअर होती, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे, ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांच्या परिवाराला कंपन्सेशन भेटलं पाहिजे आणि 20 जुलैनंतर ज्या पोलीसवाल्यांनी मुलांची डोकं ते फोडली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। कॅमेरामॅन विजय देशमुखसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।